नमस्कार. सुख, समृद्धी, समाधान या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या सगळ्यांनाच हव्या असतात, नाही का? तर एका स्रोतानुसार हे सगळं मिळवण्याचा एक अगदी सोपा, रोजचा मार्ग आहे. आज आपण तोच मार्ग नेमका काय आहे हेच समजून घेणार आहोत. पण एक मिनिट, थांबा. जरा विचार करूया की आपला दिवस नक्की सुरू कसा होतो. घाईगडबडीत, धावपळीत की अगदी शांतपणे? कारण या स्रोतानुसार आपली सकाळ जशी होते तसाच आपला संपूर्ण दिवस जातो. तर हा स्रोत आपल्याला काय सांगतोय? तो म्हणतो की सुखाकडे जाण्याचा एक राजमार्ग आहे. आणि नाही, हा काही खूप अवघड किंवा किचकट मार्ग नाहीये. उलट एक साधी रोजची सवय आहे, पण जिच्यात आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आहे असं मानलं जातं. मग हा राजमार्ग म्हणजे नेमकं काय? तर तो आहे एक सकाळचा सोपा नियम. स्त्रोतामध्ये एक असा सकाळचा विधी सांगितला आहे जो खरंच कोणीही अगदी सहजपणे पाळू शकतो. आता बघा, ह्याच्या पायऱ्या किती सोप्या आहेत. सगळ्यात आधी दिवसासाठी छान तयार व्हायचं. मग आरशासमोर उभं राहायचं. तिसरं, चेहऱ्यावर एक छानसं स्मितहास्य ठेवायचं. आणि आता येते सगळ्यात महत्त्वाची चौथी पायरी. काही विशेष वाक्य मोठ्याने आणि पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायची आहेत. तर मग ह्या सगळ्या विधीचा आत्मा म्हणजे मुख्य भाग काय आहे? ते आहेत काही खूप शक्तिशाली विचार एका खास यादीच्या स्वरूपात. हीच ती वाक्य आहेत जी आपल्याला म्हणायची आहेत. चला तर मग बघूया ती वाक्य कोणती आहेत. चला, सुरुवात करूया आपल्या स्वतःच्या ताकदीपासून. पहिला विचार आहे, मी हवा तेवढा पैसा आकर्षित करू शकतो, मी शक्तिशाली आहे. आणि बघा, हा विचार फक्त पैशाबद्दलचा नाहीये, तर तो आपल्या आत लपलेल्या अमर्याद क्षमतेबद्दल आहे. आणि हीच भावना जेव्हा आपण पुढे घेऊन जातो तेव्हा पुढचा विचार येतो, माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे. म्हणजे स्वतःच्या लहानशा कृतीतून सुद्धा एक मोठा बदल घडवता येऊ शकतो. हा विश्वास इथे खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वास आणि आतून येणारी समृद्धी यावर जोर देत म्हटलं आहे, मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असून प्रचंड संपत्तिवान आहे. कारण खरी संपत्ती ही फक्त बाहेर नसते, तर ती आपल्या आत्मविश्वासातून जन्माला येते. आता पुढचा विचार बघा. तो आपल्याला घेऊन जातो भावनिक नियंत्रणाकडे. माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच आहे आणि आज मी आनंदात राहायचे ठरवले आहे. आनंद ही परिस्थितीवर अवलंबून असलेली गोष्ट नाही, तो एक निर्णय आहे. हेच हा विचार आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो. आता बोलूया आपल्या आतल्या शक्तीबद्दल. हा विचार स्वतःला एक आठवण करून देतो की परिस्थितीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. माझ्या जिद्दीला भिवून संकटं दूर पळून जातात. याचा अर्थ सरळ आहे, संकटं बाहेरून येतात, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद आपल्या आतच असते. आपल्या भूतकाळाकडे एका सकारात्मक नजरेने बघायला लावणारा विचार, मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे आणि ती जिंकली आहे. हे वाक्य भूतकाळात मिळवलेल्या विजयांची आठवण करून देतं आणि आजच्या आव्हानांसाठी आपल्याला बळ देतं. पुढचा विचार आपल्या कृतीला आपल्या जवळच्या माणसांशी जोडतो. माझ्या आईवडिलांना, माझ्या परिवाराला माझ्यावर गर्व आणि अभिमान वाटेल असे एक काम मी आज करणार आहे. हा फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी प्रेरणा बनण्याचा एक संकल्प आहे. आपल्या नात्यांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी म्हटलं आहे, माझ्या आजूबाजूचे अवतीभोवती वावरणारे सर्व लोक माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मीही खूप खूप त्यांच्यावर प्रेम करतो. प्रेम दिल्यानेच प्रेम वाढतं, हा साधा सोपा नियम इथे पुन्हा एकदा अधोरेखित होतो. इतरांच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव टाकण्याची इच्छा व्यक्त करताना म्हटलंय, मी एका प्रसन्न व्यक्तिमत्वाचा मालक असून संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरून आनंद वाटतो. हा विचार म्हणजे स्वतःला इतरांसाठी आनंदाचा एक स्रोत बनवण्यासारखा आहे. आपली ध्येय आणि स्वप्न त्याबद्दलचा आशावाद जागृत करणारा विचार आहे, मी आत्तापर्यंत माझी बरीचशी स्वप्न पूर्ण केली आहे आणि माझी उरलेली स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. हे वाक्य आतापर्यंतच्या प्रवासाचं कौतुक करतं आणि भविष्यासाठी उमेद वाढवतं. आनंद, नवनिर्मिती आणि कृती यांना एकत्र जोडणारा हा विचार, मी सतत आनंदी असतो, मला रोज नवनव्या कल्पना सुचतात आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो. कारण आनंदी मन जास्त सर्जनशील असतं आणि कृती केली तरच कल्पनांना काहीतरी अर्थ प्राप्त होतो. एक खूप साधा पण तितकाच महत्वाचा विचार, मी निरोगी आहे. कारण आपलं आरोग्य चांगलं नसेल तर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा आनंद घेणं
खूप कठीण होऊन जातं. आणि या सगळ्याचा पाया म्हणजे कृतज्ञता. एक साधा पण खूप खोलवर परिणाम करणारा विचार. आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे. कारण असं म्हणतात की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल समाधान मानल्याशिवाय नवीन काही मिळवता येत नाही. आणि शेवटी आत्मसन्मानाचं एक सर्वोच्च विधान, मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे. या एका विचाराने स्वतःच्या अस्तित्वाला एक विशेष महत्त्व मिळतं, जी इतरांशी तुलना करण्याच्या खूप पलीकडची भावना आहे. आता प्रश्न पडतो की ही सगळी वाक्य रोज सकाळी आरशासमोर का म्हणायची? यामागे काही कारण आहे का? तर हो, यामागे खूप मोठं तत्व दडलेलं आहे असं हा स्रोत सांगतो. आणि ते तत्व आहे आपल्या सुप्त मनाची शक्ती. तर हा स्रोत सांगतो की आपलं सुप्त मन म्हणजे आपल्या मेंदूचा तो भाग जो आपल्याला दिसत नाही पण तो खूप शक्तिशाली असतो, तो तर्कवितर्क करत बसत नाही. तो फक्त भावनांनी भरलेल्या आज्ञा स्वीकारतो आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी नकळतपणे कामाला लागतो. अच्छा, मग हे सगळं काम कसं करतं? याचं सूत्र अगदी सोपं आहे. जेव्हा आपण पूर्ण भावनेने एखादी गोष्ट बोलतो तेव्हा ती थेट आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचते आणि आपलं सुप्त मन त्या आज्ञेवर विश्वास ठेवून ती गोष्ट प्रत्यक्षात आणायला लागतं. म्हणूनच स्रोत सांगतो की केवळ शब्द नाही तर त्यामागे असलेली भावना ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या सगळ्या प्रक्रियेचं सार एकच आहे. आपले विचार जेव्हा ते भावनेंनी ओतप्रोत असतात तेव्हा त्यांच्यात आपलं आयुष्य घडवण्याची एक प्रचंड शक्ती असते. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. खरंच एक साधा विचार आपलं आयुष्य बदलू शकतो का? या स्रोतानुसार याचं उत्तर अगदी स्पष्ट हो असं आहे. कदाचित आपल्या विचारांमध्ये लपलेल्या या शक्तीचा पुन्हा एकदा नव्याने शोध घेण्याची हीच वेळ आहे.